आंबेगाव बंधाऱ्यामध्ये मैशालचे पाणी सोडा अन्यथा तापलेल्या वाळूत अर्धनग्न उपोषणाला बसण्याचा इशारा। कवटेमंकाळ तालुक्यातील अग्रंधुळगाव येथील बंधाऱ्यात पाणी नसल्यामुळे ग्रामस्थांचा पिण्यासह जनावरांचा पाणी प्रश्न गंभीर झालाय। गावामध्ये 8 ते 10 दिवसांनी पाणी सोडलं जातं। अग्रणी नदीवरील अग्रंधुळगाव येथील अग्रणी नदी बंधाऱ्यामध्ये एकही वेळा पाणी आलेलं नाही। बंधाऱ्यात त्वरित पाणी सोडावे अन्यथा अग्रणी नदी पात्रात उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला। याबाबतचं निवेदन तहसील कार्यालयास दिले। अग्रंधुळगाव लगत असलेल्या रांजणी, कोंगनोळी, सराटी, करोली टी, विठुरायाची वाडी या भागात मैशाळ योजनेचे पाणी पोहोचले। मात्र अग्रंधुळगावला जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले। त्यामुळे ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीकडे तक्रारी येत आहेत। मैशाळ योजनेचे पाणी गावठाण लगतच्या बंधाऱ्यात लवकरात लवकर त्वरित सोडावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी सरपंच शिवदास भोसले, सदस्य हेमंत खंडागळे, रमेश खंडागळे, उद्धव भोसले, संभाजी भोसले, अमर भोसले, सिद्धेश्वर भोसले, विजय भोसले, किरण भोसले, काका कुंभार, श्रीहरी भोसले, सतीश गिड्डे, विश्वास पाटील, अतुल माने, विशाल देशमुख, प्रमोद कोळी, भारत कोळी, नंदकुमार भोसले, वासुदेव भोसले, प्रसाद भोसले, महेश वंत्रे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। आलोय कशासाठी तर पाण्यासाठी। पाणी म्हणजे जीवन आणि पाण्याची होणारी वणवण। अग्रंधुळगाव पाण्यापासून वंचित का, उपेक्षित का याबाबत सविस्तर माहिती मिळण्यासाठी व पाणी गावाला मिळण्यासाठी प्रत्येकाच्या डोळ्यात असणाऱ्या पाण्याच्या थेंबाला आता शेताच्या बांधापर्यंत आणि पेयच्या पाण्याची व्यवस्था होण्यासाठी आम्ही तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। कवटेमंकाळ तालुक्यातील गव्हाणपासून ते अग्रंधुळगावच्या वरती विठुरायाच्या वाडीपर्यंत मैशाळ योजनेचं पाणी दोनदा बंधाऱ्यामध्ये भरलं। मग अग्रंधुळगावच या पाण्यापासून वंचित का? कंगनोळीपासून, सराटीपासून, करोलीपासून ते रांजणीपासून वेगवेगळ्या गावांमध्ये पाणी महाराणावरून फिरत असताना अग्रंधुळगावमधील बंधाऱ्यामध्ये एकही थेंब पाण्याचा नाही। आज या गावातील प्यायच्या पाण्याची व्यवस्था अत्यंत दुर्लक्षित झालेली आहे। प्यायच्या पाण्यासाठी गावकऱ्यांची होरपळ होत आहे, पण मैशाळ योजनेचं पाणी आज देखील अग्रंधुळगाव बंधाऱ्यामध्ये येत नाही। शासनाचा मेसेज पडला की मोठ्या 200 क्युसेकचं पाणी मोठ्या पद्धतीनं अग्रणी नदीमध्ये येत आहे, नदीमध्ये कोणीही जाऊ नका। आम्ही धुमक्यात आणि धडाडीत आम्ही सर्वांना मेसेज पाठवले की नदीमध्ये, बंधाऱ्यामध्ये कुठल्याही प्राण्यांना पाठवू नका, शेळ्या मेंढ्यांना घेऊन जाऊ नका, शेतकऱ्यांनी नदीमध्ये जाऊ नका। पण हाती पडलं काय? पाण्याविना वंचित असणारा अग्रंधुळगाव, 5वीला पुजलेला दुष्काळ पुन्हा आला। आज सगळीकडे पाणी पाणी होत असताना पड पाण्या 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 असं म्हणण्याची वेळ आली आणि खऱ्या अर्थानं शेतकरी जागृत झाले। तर पाणी नसेल तर शेती काय पिकवायची? प्यायला पाण्याची ही अवस्था असताना आज आमच्या खऱ्या अर्थानं पशुधन नाहीसं होत आहे। यासाठी कवटेमंकाळ तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तसेच मैशाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी, सर्व अधिकाऱ्यांनी अग्रंधुळगावकडे लक्ष द्यावं व हा पाण्याचा प्रश्न मिटवावा अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे। हा जर पाण्याचा प्रश्न शुक्रवारपर्यंत नाही मिटला तर आम्ही सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, शेतकरी ग्रामपंचायतच्या बाजूला असणाऱ्या अग्रणी नदीमधील, गावठाणमधील बंधाऱ्यामध्ये आम्ही बसणार आहोत आणि तेही कपडे काढून भर उन्हात आणि वाळूत आम्ही उपोषणाला बसणार आहोत। का तर हक्काचं पाणी मिळण्यासाठी। नसेल तर आम्हाला कर्नाटकमध्ये जाण्याची संधी उपलब्ध करून द्या आणि एवढं करून जर होत नसेल तर शेवटी आम्हाला मतदानावर बहिष्कार टाकावा लागेल। त्यामुळे अग्रंधुळगावला कायम वंचित ठेवणाऱ्या सर्वांना एक विनंती आहे, अग्रंधुळगावचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मिटला पाहिजे, नाहीतर हे शेतकरी, सर्व ग्रामस्थ आम्ही यासाठी उपोषणात बसू। संविधानानं, राज्यघटनेनं आपल्याला दिलेल्या अधिकारच जर मिळत नसतील तर या लोकशाहीचा आम्हाला उपयोग कसा काय होईल? म्हणून हा व्हिडिओ या माध्यमातून आम्ही शासनापर्यंत, सर्वांच्या पर्यंत हा विचार पोहोचवत आहोत की जर पाणी मिळत नसेल तर आम्हाला कर्नाटकमध्ये जायची संधी द्या, नसेल तर पाण्याविना तडफडून त्या अग्रणीच्या बंधाऱ्यामध्ये मरण्याची आम्हाला तुम्ही खात्री द्या। त्या मरण्यासाठी तुम्ही आम्हाला सहमती द्या अशी आम्ही मागणी करत आहोत। बोला जय जवान जय किसान। नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। संपादक हसन तांबोळी 8459 60 50 47, उपसंपादक प्रतिभा रणजित नलवडे, कार्यकारी संपादक त्रिवेणी माने।